मित्रांनो, आई कुठे काय करते मालिकेच्या प्रत्येक अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये ती यूट्यूबवर आलेली असते इंटरव्ह्यू घेण्याकरता. त्यावर संजना म्हणते, हे बघा, मला वेळ नाही आहे, माझा एक स्टेटस आहे, तो मला मेंटेन करावा लागतो. असं म्हणून तिकडनं ते निघून जाते अरूच्या घरामध्ये. तर तेव्हा आरू बोलू लागते, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आमची मुलाखत घ्या, आम्ही तुम्हाला देतो बाईट. तर तेव्हा इंटरव्ह्यू सुरू होतो आणि तिकडे संजना पण अरूच्या घरी पोचते. तेव्हा ती घरी आल्या आल्या सगळीकडे शोधू लागते. तिला बऱ्याच शोधल्यानंतर डायरी सापडते. तेव्हा ती म्हणते, क्या बात आहे, सापडली मा डायरी. अरुंधती, आता बघू ना की तू रेसिपी कशी काय बनवतेस ते. आता बघ, आता तू नाही, मी जिंकणार आहे, कारण ही डायरी मी आता जाळून टाकणार आहे. इतक्यामध्ये अंकुश तिला फोन करतो आणि म्हणतो, संजना, उद्याच्या राऊंडमध्ये काही ॲडिशन आहेत, जरा नीट नीट ऐकून घे. ती म्हणते, काय चाललं आहे हे अंकुश, तू मला मगाशी फोन केला होतास ना, मला मगाशी बोलास सगळं, आता पुन्हा पुन्हा काय सांगायचं आहे, ठेव फोन, मी कामामध्ये आहे का, आपण नंतर बोलूया. त्यावरती अंकुश म्हणतो, अगं ऐकून तर घे, काहीतरी मोठे बदल आहेत. बरं ठीक आहे, काय बोलायचं आता, असं म्हटल्यावरती अंकुश फोन ठेवून देतो. तर इकडे संजना बोलू लागते, क्या बात आहे अरुंधती, आता ही डायरी तुला परत कधीच मिळणार नाही आहे, कारण ती मी जाळून टाकणार आहे. असं म्हणून तिकडनं निघू लागते. तर तिकडे आपण बघतो की इंटरव्ह्यू संपल्यावरती इंटरव्ह्यू घेणारी मुलगी बोलू लागते, चला आपला इंटरव्ह्यू तर कमाल झाला आहे, आणि आता आपण बघूया अरुंधती मॅडमचं घर कसं दिसतं ते. ऐक ना कॅमेरामन, मॅडमचं घर बाहेरनं घे ना. असं म्हटल्यावरती कॅमेरामन अरूच्या घरावरती कॅमेरा घेतो आणि इतक्यामध्ये त्याच शूटमध्ये संजना पण दिसते घरातून बाहेर पडताना, आणि हे पुढे जाऊन मोठा पुराव्याचं काम करणार आहे. तर त्यानंतर आपण बघतो की रात्री यश बोलू लागतो, आई तुला माहिती आहे, ती रवीना इतका मस्त मुलाखत घेत होती, आम्ही सगळ्यांनी तुझ्याबद्दल फार छान सांगितलं तिला. आई म्हणते, हो अरे, पण तू ते काम केलंस का, डायरीच्या प्रिंटआउट काढल्यास का. तो म्हणतो, काढल्यात मी, तुझ्या पर्समध्ये ठेवून दिल्यात मी, उद्या स्पर्धेच्या आधी त्या वाचून जा. आणि हा बाय द वे, ती डायरी आहे ना, ती पण तू आता मिहिरला परत करू शकतेस. तेव्हा ती म्हणते, बेस्ट आयडिया, मी आताच ठेवून देते ना. एक मिनटं, ती डायरी कुठे ठेवली होती मी, हां इथे टेबलच्या खाली, थांब जरा बघते, पुस्तकांच्या वरती ठेवली असशील ना तू. यश म्हणतो, हो तू म्हटली होतीस ना तिकडेच ठेव, मी तिकडेच ठेवली. तेव्हा अरुंधती डायरी चेक करायला जाते, पण तिला डायरी सापडत नाही आणि ती फारच काळजीमध्ये पडते. यश, काय रे, ही डायरी अशी गहाळ होऊन नाही चालणार रे, त्या मिहिरच्या आईची शेवटची आठवण आहे ती. नाही नाही, आपण शोधलं पाहिजे. यश म्हणतो, आई, डायरी घरामध्येच असेल, कुठेतरी हरवली असेल, आपण शोधूया. पण आत्ता तू काळजी कर उद्याच्या कॉम्पिटिशनची. हे बघ, आपल्याकडे डायरीची कॉपी आहे ना, मग झालं तर आपण शोधूया नंतर. असं म्हटल्यावरती तिकडनं यश घरी येतो आणि इकडे संजना डायरीची प्रत्येक पानं फाडते आणि शेकोटी करते. इतक्यात तिकडे अनिरुद्ध येतो आणि त्याला विचारतो, काय गं संजना, आज अचानक अशी शेकोटी करतेस आणि काय झालतेस नक्की. ती म्हणते, अरे काही नाही, ते मुलांच्या वह्या होत्या ना बऱ्याच वर्षापासूनच्या, तर त्या घेतल्या होत्या, म्हटलं छान पाऊस पडतोय, थंडी वाजते, तर शेकोटी करूया. इतक्यात तिकडे ईशा येते आणि बोलू लागते, अरे वा, शेकोटी झाली आहे का, मी पण. तर तेव्हा बाबा तिला म्हणतात, ईशा ते सोड, मला सांग, आज तू घरी इतकं उशिरा का आलीस, आत्ता 10 वाजता आहेत. ती म्हणते, बाबा असं काय बोलताय, तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या फ्रेंडकडे गेले होते मी, मैत्रिणीकडे. त्यावरती वडील बोलू लागतात, माहिती आहे मला, पण पुन्हा पुन्हा असा उशीर नाही झाला पाहिजे, तू आता रोज घरात 8च्या आत आली पाहिजेस, कळताय तुला. इतकं म्हणून तिकडनं सगळे निघून जातात. त्यानंतर तिकडे यश येतो आणि बोलू लागतो, हे काय, ही डायरीचं पान तर त्या मिहिरच्या आईच्या डायरीमधलं आहे, ही इथे कसं काय. नाही, संजनाने काहीतरी घोळ केला आहे. संजना, मी तुला सोडणार नाही आता, बघच तू. असं म्हटल्यावरती पुढच्या दिवशी सकाळी सकाळी अरुंधती बोलू लागते, ऐक ना मिहिर, मला काहीतरी सांगायचं आहे तुला, माझ्या हातून एक चूक घडली आहे. मिहिर म्हणतो, ताई क्या हुआ है, बोलू ना खुलके. अरू बोलू लागते, अरे तुझ्या आईची डायरी आहे ना, ती माझ्या हातून हरवली आणि ती कुठे आहे ते मला काहीच माहिती नाही आहे. त्यावरती मिहिर म्हणतो, इतना ही ना ताई, आप फार टेन्शन मत लीजिए, कसं आहे माहिती आहे का, ती डायरी ही एकमेव आठवण नाही आहे माझ्या आईची, त्यामुळे ठीक आहे, बघूया आपण, शोधूया नंतर. इतक्यामध्ये तिकडे संजना येते आणि विचारू लागते, अरुंधती, काय गं, तू इतकी काळजीमध्ये का दिसतेस, चेहरा टेन्शनमध्ये दिसतोय तुझा, काही झालं आहे का. ओके, आजच्या राऊंडमध्ये तू हरशील असं वाटतंय का तुला. बरोबरच आहे, शेवटी आजची राऊंड फारच टफ असणार आहे, त्यामुळे ऑल द बेस्ट. असं म्हणून तिकडनं संजना निघून जाते आणि यशला वेगळा डाऊट पडतो की संजनानं हे केलं असेल का, कारण त्याला त्या डायरीचं पान सापडलेलं असतं शेकोटीमध्ये. आणि मित्रांनो, आजचा भाग इकडेच संपतो. पुढच्या भागामध्ये सगळ्यांना जात्यावरती पीठ दळायला सांगतात. तेव्हा अरू मात्र छानपैकी ओवी म्हणता म्हणता पीठ दळते, पण त्यानंतर संजना आणि अन्यासमोर येतात. तेव्हा त्यांची पंचायत होते. जाता कुठल्या अँगलनी फिरवायचं, दांडा कसा फिरवायचा, हे त्यांना काहीच जमत नसतं आणि दोघांचंही फार मोठं हसं होतं.
मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा.